नमस्कार मित्रांनो. तर बघू शकता आमच्या गाड्या आता रेडी झालेल्या आहे, बट अजून माहिती नाही आपल्याला कुठे जायचं आहे. ठीक आहे मयूर, आज आपल्याला कुठे जायचं आहे माहित नाही. नाही. अरे आपण चाललोय कोइंबतूरमध्ये ईशा फाउंडेशन आहे ना, ते सद्गुरूंचं. तर त्या ठिकाणी शंकराची मोठी मूर्ती पण आहे आणि पिंड पण आहे. त्यानंतर तिथं ईशा फाउंडेशनच्या इथं योगा फाउंडेशन आहे खूप मोठं. तिथं मेडिटेशन करण्यासाठी खूप मोठे लोक येतात आणि खूप भारी जागा आहे, स्पिरिच्युअल जागा आहे. तर आज आपण म्हणजे काल आणि परवासाठी आपण जे दिवस निवडले होते कुनूर आणि उटी, तर एन्जॉय केलं आपण. तर आणि आपलं जे एक स्वप्न होतं की आपल्या ज्या सगळ्यांच्या बाईक आहेत तर ते ना ईशा फाउंडेशनच्या इथं नेलं पाहिजे आपण. तर ते स्वप्न आज पूर्ण होतं आहे. आता आपण रेडी झालो आहे सगळेचे सगळे आणि जाऊ. पहिले ब्रेकफास्ट करतो, त्यानंतर मग सगळे पुढे जाऊ आणि बाकीचं मी तुम्हाला गाडीवर सांगेलच. चला. गणपती बाप्पा मोरया. चला निघालो आहे आपण कोइंबतूर साईडला ईशा फाउंडेशनला. आज आपण गिअर फक्त जॅकेट घातलेलं आहे आणि खाली पॅन्ट नॉर्मलच घेतलेली आहे, कारण की तिथं पण आपल्याला जाऊन मस्त छान फोटोज काढायचे आणि जवळ आहे त्यामुळे गिअर काही घातले नाही एवढे. आणि थंडी जबरदस्त आहे बरं का मित्रांनो इकडे. काल रात्री 14 डिग्री सेल्सिअसला तापमान होतं आणि 12-1 वाजता तर 10ला पोहोचलो होतं. तुम्ही बाहेर निघू शकणार नाही रात्रीच्या वेळेस. पूर्ण स्वेटर मफलर वगैरे पॅक होऊनच निघावं लागतं बाहेर. लोक मस्त बरं का इकडचे, काही असो कॉपरेटिव्ह आहे. बरेचशे लोकांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलेलं आहे इथं की छोट्या छोट्या गोष्टींसाठी. ठीक आहे, काही ना ते लँग्वेज कळत नाही म्हणून ते थोडंसं नाही का करत राहतात. आपण पण तसंच करत असतो. अजून काय मागवलंय? 2 सेट डोसा, मसाला डोसा. तू काय मागवलं? मसाला डोसा. मसाला. तू रे? डोसा. 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 डोसा म्हणायचं. ओके. 3-4 दिवसापासून इडली सांबार डोसा वडा हेच चाललं आहे खाण्यात. हाच ब्रेकफास्ट होतो आहे आमचा. दुसरे काही ऑप्शन आहेत बट तेच आमलेट वगैरे. आज आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं कारण की ईशा फाउंडेशनच्या इथं चाललो आपण आणि तिथं आहे आदियोगी, तर त्यामुळे थोडंसं नाही का व्हेजच खाऊ म्हटलं. नॉनव्हेज इकडचं छान आहे आणि जे इडली वडा डोसा तर विषयच नाही, कारण की आपण त्यांच्याच इकडं आलेलो आहे तर मग ते प्रॉपरच आहे एकदम ऑथेंटिक. आता मी आकाशात आहे ना एक मस्त सीन बघितला. हा तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही. आवाज समोर बघा, तो दिसत असणार तुम्हाला. थांबा अँगल चेंज करतो मी. त्याच्यामध्ये आहे ना ऑरेंज ग्रीन सगळे सप्तरंगी दिसतात पूर्ण. इतकं सुंदर दिसतंय, कधीच बघितलं नाही असं. काय सीन यार, भन्नाट कलर निघाले आकाशात. अशी कलर पॅलेट वाटते पूर्ण. रानडुकरे दिसले बघा 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 राईट साईडला. अरे भाई नवीनच ॲनिमल आहे आता. काल आपण इकडनं लेफ्ट साईडला कुनूर साईडला गेलो होतो. आता आपल्याला जायचं आहे कोइंबतूरला, तर राईट साईडला चाललो आहे. तर कालचा तो पूर्ण रस्ता आपण एक्सप्लोअर केला. इकडं आर्मी कॅम्प वगैरे होता, तर ते सगळं इकडच्या साईडला लेफ्ट साईडला. आज आपण चाललो आहे राईट साईडने दुसऱ्या रस्त्याने. पण तो पण रस्ता तिकडनंच जातो कोइंबतूरला, पण तो पूर्ण तुम्ही काल बघितलाच ना, पूर्ण अपडाऊन होता. तिकडनं जास्त लोक नाही जात कारण की वेळ पण लागतो. बट रस्ता छान आहे, बट तुम्हाला लवकर जाण्यासाठी हा बेस्ट रूट आहे इकडनं. सुंदर. आणि उद्या दसरा आहे बघा, लोकांची पूजाविधी चालू आहे. इकडची पूजा करणं पण वेगळी आहे. थोडंसं केळीचे पानं वगैरे, केळीचे खांब असतात ते लावतात. त्याला सगळंच बघायला मिळतं आपल्याला. आणि आपण मेन सीझनमध्ये इकडे आलेलो आहे. दसऱ्याच्या वेळेस इकडं खूप काही इव्हेंट्स असतात. कोला म्हणून एक इव्हेंट असतो, जसं तुम्ही तो कंतारा मूवी बघितला असणार, त्यामध्ये जो इव्हेंट असतो तर तो पण इकडच्या गावांमध्ये केला जातो.
आम्ही उद्या मे बी उडुपीला जाऊ. त्या टायमाला आम्हाला कुठे रस्त्यामध्ये दिसणार वगैरे बघू आपण. शक्य असेल तर आपण शूट करू. आणि कुठे ते पण बघावं लागेल, कोणत्या गावात करतात ते. लोणावळा पॉईंट लागला आहे, खांडी पॉईंट, इकडचा खांडी पॉईंट. बघ ना, ते अजून पण दिसतंय वरती. ऑरेंज कलर आहे, सगळे ब्ल्यू कलर आहे, ग्रीन आहे. अरे मी ग्रीन कलर फर्स्ट टाइम बघितला माहिती का आकाशामध्ये. ग्रीन कधीच दिसत नाही, एकदम रिअर. हे कंटिन्यू वेदर आपल्यासोबत. फक्त पहिला दिवस होता ना तो खतरनाक होता आपल्यासाठी. हो हो, म्हणजे जी आपली आहे ना परीक्षा घेतली देवानी की तुम्ही आहे का सक्षम राईडसाठी, नाही का. हां, म्हणजे यापुढे तुम्ही मोठ्या मोठ्या राईड करणार तर ही परीक्षा आहे तुमची. तुम्हाला देतो पुढे चांगलं वातावरण, असं देवाने आपली परीक्षा घेतली. आता आपण टॉय ट्रेनच्या साईडनेच चाललो आहे. आणि झाडं बघा, काय व्ह्यू आहे समोरचा. शपथ 300 किलोमीटर कंप्लीट झाली, म्हणजे 13,000 कंप्लीट झाली आपली गाडी. 13,000. आणि उद्या आपल्या गाडीचा बड्डे आहे, 2 तारीख, दसरा. वाह, क्या बादिया यार है. इधर तो फैमिली के साथ तो आना ही चाहिए दोस्तों. क्या लग रही है वो खेती चाय की. ठिकठिकाणी वरती चाय आणि खाली चाय सेंटर. वाह, क्या बात आहे. आणि इकडच्या राईट साईडला आता एक गार्डन बघितलं आम्ही. पुढे गेल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला. सुंदर दिसतंय वरतून. छोटे छोटे वॉटरफॉलच्या नद्या आहेत ह्या बघा, काय भारी दिसतंय. वा 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 वा. समोर बघितलं मित्रांनो, हे बघा काय वैभव आहे समोरचं. आणि तो वरती तुम्हाला आहे ना, आता याच्यात दिसतंय का माहीत नाही मला, रेल्वे पटरी दिसते टॉय ट्रेनची. एवढ्या वरती तो काय व्ह्यू भेटत असेल लोकांना. हा इतका खतरनाक घाट आहे ना. हे तुम्हाला घाट अनुभवायचा असेल ना तर भाई तुम्ही इकडे या, इकडचे घाट बघा, इकडनं बाईक चालवा. तुम्हाला तेव्हा समजेल की काय घाट, काय चीज आहे. खतरनाक आहे, खतरनाक. एकदम प्रॉपर ड्रायव्हर लागतो इथं. शिकाऊ ड्रायव्हर टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलरवाला बिलकुल चालणार नाही. मागून कंटिन्यू येत आहेत बस, पुढून येत आहेत. त्यांना तर सवय झाली, ते एकदम ओव्हरटेक करत चालतात ते. हे बघा किती फास्ट गेला हा. तो घाबरत पण आहे त्याला. बघा आई शपथ, काय आहे हा, काय प्रकार आहे भाई. बघा आता जागेवर युटर्न आहे. तो बघा एकदम जागेवर युटर्न आहे. त्याला सगळं त्या गोष्टीचा एवढा अंदाज येऊन गेलेला आहे. नौक्याला तर येणारच नाही हा अंदाज, घालेल तो कुठेतरी. मोठी आली म्हणे गाडी. आयुष्यात ही बघा, ही गाडी बघा. ए बाई, जाम झालं बघा. आता हे असं थांबावं लागतंय. खालून वरती येत आहेत लोक उटीला. टुरिस्ट लोक आहेत सगळे, कारण की दसरा आहे ना आता. सूरज बोलशील का आता, लोकांना सांगशील, ब्लॉक करशील. चला आता पुढचं तुम्हाला सूरज सांगेल, कारण की मी हेल्मेट त्याच्याकडे देतो, कारण की त्याला पण इंटरकॉम कनेक्ट आहे. मी आता हेल्मेट काढतो. नमस्कार मित्रांनो, माहिती आहे तुम्हाला मी सूरज आहे. आताच मयूरकडनं मी गाडी घेतली. बघूया कसं वाटतंय मला गाडी चालवून. आता खूप जास्तच वळणाचा आणि रिस्की घाट आहे. आम्हाला इथे सरळ चालवायला टाईम लागतो, हरिवत चालला आहे. तसा काही नाही आहे. गाडी फेल झाली आहे, ती टोचिंग करून चालली. काही म्हणा, पण रोड आणि घाट खूप सुंदर होता. आणि असले रस्ते आणि असला घाट आपल्याकडे होणे नाही. संपलाय वाटतं घाट, कारण इथे दिसतं आहे की
थँक्यू फॉर निलगिरी हिल्स. माझ्या मते आता समुद्रसपाटीच्या उंचीसारखा रस्ता लागेल. फायनली आम्ही पूर्ण घाट उतरलेलो आहे. आता फक्त नॉर्मल वळणावरणाचे रस्ते लागतील, त्या व्यतिरिक्त काही नसेल इथे. तर मित्रांनो, जर तुम्ही कुठली अशी लाँग राईड करत असाल आणि तुम्ही 4 ते 5 मित्र असाल तर एक सिक्वेन्स बनवून चालवायचं आणि लीड आणि ट्रेलिंगवाले त्यानुसार डिपेंड करायचे. जो लीड करेल तो कदाचित असा ठेवायचा की जो सर्वात सेफ आणि स्लो गाडी चालवतो. म्हणजे तो स्लो चालला तर बाकीचे पण व्यवस्थित स्लो आणि सेफ चालतील. आणि आता आमचा प्लॅन ठरला आहे की नारळ घ्यायचा आहे. तर आता आम्ही नारळ पिण्याची आमची जवळपास 3 ते 4 दिवसापासून इच्छा आहे. जेव्हापासून आम्ही कर्नाटकामध्ये घुसलो आहे तेव्हापासून आम्हाला नारळ खायचं आहे. बघा आता आम्ही नारळ घेऊ मित्रांनो. हां परवापासून आमचं चालू होतं की रस्त्याने आम्ही बघत होतो खूप सारे नारळ. तर आता थांबलो आहे नारळ पाणी पिण्यासाठी. अरे यार, साऊथमध्ये आलो तर नारळ पाणी बनता येईल. मयूर, आपलं किती दिवसापासून प्लॅन चालू होता याचा? मी तेच सांगतो ना, 4 दिवसापासून हेच चालू होतं. रस्त्याच्या कडेने आम्ही बघत होतो की इथं थांबायचं तिथं थांबायचं. कोणी पुढे जिथे मूड असला तिथे नारळ पाणी नाही, जिथे नारळ पाणी असलं तिथे थांबलो नाही. तर फायनली आता घेतोय नारळ. हा आमचा सुवर्ण योग आला आता. मित्रांनो बघा वातावरण, इकडे मंकी डॉन खूप सुंदर प्रकारे बसले आहेत. आणि आता मयूरने माझ्यासाठी नारळ पाणी आणलं आहे आणि त्याच्यासाठी पण घेतलं आहे. कसं आहे मयूर, आहे का नाही स्वाद? सुंदर आहे. हां चला आता मी पण ट्राय करतो. तुम्हाला प्यायचं? लहानपणापासून साऊथ म्हणलं की नारळाचे झाडं, पाणी, राईस या सगळ्या गोष्टी लक्षात यायच्या. त्यामुळे मला पूर्वीपासूनच खूप आधीपासूनच मला नारळ पाणी ट्राय करायचं तिकडं. तर खूप छान होतं, मलाईदार एकदम. आता हा पूर्ण ग्राउंड रस्ता लागला आहे, म्हणजे की सी लेवलचा, समुद्रसपाटीची जी आपण उंची म्हणतो तसा. म्हणजे आता बघू शकता आपण नारळाचे बागत आहे एकदम सुंदर असे. आता वाटतं जरा की रिलॅक्स झालो आहे आम्ही. इथनं आम्हाला अजून 60 किलोमीटर जायचं आहे. रस्ता बघूया कसा आहे. प्रत्येक गाव सुंदर आणि कचरा विरहित आहे. कुठे? ओंडाथुराई. हां, मेट्टुपालयम ओंडाथुराईचा भाग असेल काहीतरी नाव आहे. नाव पण घेता येत नाही गावांची. वन वे नाही आहे. मी मयूरच्या व्लॉगमध्ये तर बोलतोच आहे, त्याच्या चॅनलवरती पण असतं. तर माझा आवाज जर नक्की चांगला असेल तर फीडबॅक द्या, कारण माझी पण खूप दिवसापासून इच्छा आहे की मी छोटे छोटे व्लॉग चालू करावं. मयूर पण बोलला की तुझा आवाज छान येतो आहे, तू ट्राय कर डेली व्लॉग्स टाकणं किंवा एक्सप्लोरिंग पेज वगैरे चालू कर. तर नक्कीच मला सांगा की माझा आवाज चांगला येतो आहे का नाही. काही तर तुमच्या मयूरच्या चॅनलच्या मार्फत तर मला कळेल की येतं आहे मला बोलता, काय काय इम्प्रूव्हमेंट करायचं आहे त्या तरी मला कळते. फायनली आम्ही आता सिटी क्रॉस केलेली आहे आणि आता एक हायवे लागला आहे आम्हाला. बघू कुठपर्यंत आम्हाला असा मोकळा रस्ता भेटतो आहे. रोडची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. स्टॉप घेतला आहे आम्ही पुन्हा एकदा, कारण उन्हामुळे आम्हाला थोडंसं गरम होतं आहे आणि झोप लागते. त्याच्यामुळे मध्ये मध्ये असे स्टॉप घेणं बरंच आहे. वा, बऱ्याच वेळानंतर ऊसाचा रस्ता. अरे वा, बघा बिल्डर काय बोलतं. आत्ता एक छोटासा ब्रेक घेतला परत. मगाशी नारळ पाणीचा ब्रेक घेतला होता, आता परत ऊसाचा रस घेऊ म्हटलं. दुपारचा हां, साऊथ इंडियन ऊसाचा रस. इकडचा ऊस माहिती नाही आता कसा आहे. आणि इथून 1 तास लागेल आम्हाला ईशा फाउंडेशनला पोहोचायला. आणि जेवणाचं काही खरं नाही आमचं, असंच चाललं आहे. सकाळी ब्रेकफास्ट केला होता, इडली डोसा वगैरे. आता परत ज्यूस वगैरे घेतो आहे. नंतर बघू मग दुपारी भूक लागली तर परत काहीतरी चावम्याव खावं लागेल. ईशा फाउंडेशनला जात होतो तेवढ्या त्यांना आता
मध्येच शुभमच्या बाईकचं जे ब्रेक पॅड असतात ते नॉर्मल घासले गेलेले आहेत, तर त्याला ब्रेक लावायला प्रॉब्लेम होतो आहे. सो आम्ही आता शोरूमला चाललो आहे. इथून 1-2 किलोमीटर राहिलेलं आहे, तर जाऊन येतो. अगोदर ते काम करावं लागेल, मग ते झाल्यानंतरच मग तिकडे जाऊ, कारण की परत इथून आपल्याला 1000-2000 किलोमीटर परत बाईक राईड करायची आहे. सो मध्येच नको काही झालं पाहिजे. चलो आम्ही आणि शोरूमच बंद होतं. ते आता दसऱ्याची त्यांच्या घरी पूजा काहीतरी. ट्रम्प तर बंद दिसतोय, रायनॉक्स पण शेजारी. काय करावं आता, त्यांना विचारून बघायचं का? परत यू टर्न घेऊन आम्ही परत तिकडंच चाललो. आता काय माहिती की दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी आहे म्हणे सर्व्हिस सेंटर एक, जे लोकल असतात त्यांच्याकडे चेंज करावं लागेल. ते बघू आता काय होतं काय नाही. पॅड आम्हाला जे ब्रेक पॅड होते ते एका ठिकाणी मिळाले आणि आता बसवायचं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. फायनली चेंज झाले आमचे ब्रेक पॅड. आणि अशी तुमच्याकडे युनिक गाडी असणार तर त्याचे एक कॅरी करा तुम्ही ब्रेक पॅड वगैरे, कारण की रॉयल एनफिल्डचे मोस्टली कुठेही मिळून जातात. हे बघा किती घासले गेलेले आहेत. हे बघा, याच्यावरनं तुम्हाला कळेल की जो आपण घाट चढून आलो उतरून आलो हे त्याच्यामुळे झालेलं आहे. सगळे घासले गेले प्रॉपर, आणि लवकर मिळत नाही आहे त्यांना. प्रॉपर आम्हाला फोटो दाखवावं लागतं ॲमेझॉनला. आणि या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे. हे दादांचं स्वतःचं क्लब आहे एक, तर ते ऑर्गनाईज करतात. त्यांच्या क्लबला आता 15 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, तर त्यांनी त्याच्यासाठी एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि ते प्रत्येक लोकांना ते ट्रॉफी वगैरे देणार आहेत. तर अशा ठिकाणी फिरल्यानंतर आपल्याला अशा छोट्या गोष्टी माहीत पडतात की नेमकं काय आहे या सिटीमध्ये. ठीक आहे, आता हे गाडीचं झालं नसतं पण आपल्याला या गोष्टी माहीत पडल्या नसत्या. आणि कोइंबतूरमध्ये आपण यार सध्या वाटलं पण नव्हतं की आपण कोइंबतूरमध्ये आल्यानंतर अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडतील. आणि मजा पण येते आणि वाईट पण वाटतं की कधी कधी अशा काही गाडींच्या गोष्टी झाल्या नको पाहायला. आतापर्यंत कोणाच्याच गाडीला काही झालं नाही, बट ठीक आहे, कारण की ह्या गाडीला पण इतकं काही झालं नव्हतं. म्हटलं घाट वाटायत, म्हटलं टाकून घेऊ नाही का, नको म्हटलं कसली रिक्स. आणि आता किती वाजले, 2:20 झालेले आहेत. ठीक आहे, अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे अधियोगीचा, मग पोचू आरामात. आणि मोस्टली तर तिथं अधियोगीच्या ठिकाणी संध्याकाळीच चांगलं असतं म्हणे, लेझर शो वगैरे असतो. बघू आपण काय होतं काय नाही. मित्रांनो, गाडीचं काम करत होतो आम्ही या ठिकाणी. आणि बघा हे काय दिसतंय, अरे वरती आहे ना, से हाय. वरती 2 मुलं होते, त्यांना एकदम असं हे झालं ना की हे कोण आहे यार, हे मुलं नाही का राईड वगैरे करतात. तर त्यांना असं झालं यार यांच्यासाठी काहीतरी प्रसाद घेऊन येऊ. आणि इथं आज काय आहे, दसऱ्याच्या आदल्या दिवशी काहीतरी पूजा, आयुध पूजा म्हणून काहीतरी आहे वाटतं आज इथं. तर प्रत्येकाच्या घरी इथं आज पूजा आहे. तर ऑलमोस्ट आहे ना प्रत्येक दुकानं पण बंद आहेत. तर हे पूजा करत होते मगाशी ते कार आणि त्यांच्या गाडींची. तर त्यांनी आम्हाला बघितलं आणि आमच्यासाठी प्रसाद घेऊन आले ते वरतून. ट्रिप तर होतेच आमची राईड आणि सगळे काही प्लेसेस होत आहेत कंप्लीट. जरा लेट होत आहेत बट ठीक आहे. बट ज्या गोष्टी आम्हाला आहे ना प्रॉब्लेम देत आहेत, जसे की गाडीने थोडासा प्रॉब्लेम दिला शुभमच्या, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर तो एक अनुभव एकदम भन्नाट आहे आमच्यासाठी. कारण की याच्यापुढे आम्ही खूप काही राईड करणार आहे तिकडं तिकडं महाराष्ट्रामध्ये, त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण ऑल ओव्हर इंडिया, कधी फ्युचरमध्ये आपण बाहेर कधी जाऊ. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या कामात येतात आम्हाला, नाही का. की आता प्रत्येक गाडीचं आम्हाला कळतं की काय ठेवलं पाहिजे काय नाही ठेवलं पाहिजे सोबत. आणि जास्त पण सामान कॅरी नको केलं पाहिजे. आता कपडे आम्ही खूप सारे घेऊन आलेलो आहेत, पण आम्हाला असं वाटतं ना की ते कपडे एवढे काही गरजेचे नव्हते. कारण की आता आम्ही ईशा फाउंडेशनला चाललो आहे, तर नॉर्मल ड्रेस घातलेले होते. बट नंतर म्हटलं की यार जॅकेट वगैरे घालू, आणि त्यानंतर मग एक शर्ट प्रत्येकाने कॅरी केलं तिथे गेल्यानंतर घालू. बट ते प्लॅननुसार आहे ना काहीच होत नाही, नाही का. कारण की गाडीवर आहे आम्ही आणि ट्रॅफिक लागते, त्यानंतर रस्ते आम्हाला माहीत नाही इकडचे. आता आम्हाला वाटलं की आम्ही कुनूरवरनं येतो आहे ईशा फाउंडेशनला, माहीत नव्हतं की घाट इतका खतरनाक असणार तिथला. बट जो घाट बघितला ना तुम्ही मगाशी, भयंकर आहे, भयंकर आहे. डायरेक्टली यू टर्न प्रॉपर आहे, एकदम स्टीप आहे खाली. तर ते आम्हाला माहीत नव्हतं, तिथं वेळ गेला, हळूहळू गाडी आणली आम्ही. तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आम्ही सगळे बघतो आहे ना, तर आम्हाला एक भन्नाट अनुभव येतो आहे. आणि तुम्ही पण हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही अशी नवीन राईड कुठं कोणत्या कंट्रीमध्ये कोणत्या स्टेटमध्ये करणार असणार, तर तिथली थोडीशी आहे ना भौगोलिक माहिती असू द्या,
तिथले जे शॉप आहेत तर त्या गोष्टी माहीत असू द्या. जसं की आमच्या गाडींचं म्हणजे आता माझी झाली, त्यानंतर वेदांची झाली आहे, रॉयल एनफील्ड, त्यानंतर होंडाची आहे. तर यांच्या कुठं ना कुठं भेटून जातं. बट शुभमची जी गाडी आत्ताची जी नवीन ट्रम्प, तर तिचं अजून इतकं मार्केटमध्ये नाही का हे नाही झालेलं आहे, शॉप ओपन नाही झालेलं आहे, शोरूम नाही आहे, सर्व्हिस सेंटर नाही आहे. बट जुगाड करून काही ना काही करावं लागतं आहे. बट झालं आता त्याचं काम. आणि मगाशी तुम्ही ते बघितलं का की जे मुलं इथं एक्साइटमेंटने आम्हाला बघत होते आणि त्यांनी आमच्यासाठी प्रसाद आणून दिला. इतकं भारी वाटतं आहे ना की जे आपण बघतो ना कुठंतरी दुसऱ्यांच्या व्हिडिओजमध्ये की ज्यांच्यासोबत असा अनुभव घडला, काहीतरी वेगळं युनिक काहीतरी घडलं, तर ते पण आमच्यासोबत होतं आहे. आता लोक आमच्याकडे असे कुतूहलाने बघतात आमच्याकडे, तर भारी वाटतं. एक नवीन फिलिंग आहे आमच्यासाठी पण. आणि मित्रांनो, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, मजा येईल तुम्हाला आमचे व्हिडिओज बघून. त्याच वेळात आम्ही आता ईशा फाउंडेशनला पोचू. आणि इकडचे रस्ते तर भारीच आहे. आणि आत्ता प्रॉपर शेती लागलेली गावाची. आम्ही कोइंबतूरमधनं बाहेर आलो आहे. आम्ही येणार होतो तिकडचा एक दुसरा रूट आहे, त्या रूटने येणार होतो. बट आता जे गाडीचं काम आपलं निघालं तर मधून आलो. बट मधला पण रस्ता एकदम युनिक आहे, छान आहे. आणि छोटे छोटे गावं पण बघायला मिळतात आम्हाला. सगळ्यात मेन गोष्ट ही आहे, कारण की लोक फिरतात, जातात, मोठ्या मोठ्या जे प्लेसेस असतात तिथं जातात. बट असे छोटे छोटे रस्ते एक्सप्लोअर करत नाही जात, तर ते आम्ही करतो. तर आम्हाला जरा अजून भारी वाटतं आहे नाही का. आणि इकडे कोबी पण जास्त पिकली जाते, कोबीची पण शेती बघितली आम्ही बऱ्यापैकी. आणि हा साईडला बघा मोठा डोंगर, कोणती पर्वतरांग आहे माहीत नाही आपल्याला, बट खूप भव्य आहे. आपल्या शेताकडे किंवा अशा बांधावर आहे ना, असे एक झाड इथं आणि एक झाड असं 15-20 फुटाच्या अंतरावर राहतं. इथं एक दुसरं झाड आहे ना, फक्त दोघा झाडांमध्ये जास्तीत जास्त 10 फुटाचं अंतर असणार बस. म्हणजे ही प्रॉपर शेती आहे त्यांची. आणि मंदिरं, काय सुंदर मंदिरं आहेत, इतकं छान नक्षीदार काम आहे त्यांच्यावर. आणि इकडचेच कारागीर आहे. आपल्याकडे जसे कारागीर असतात की राजस्थानमधून आपण त्यांना बोलवतो, मंदिरं बनवतो, तर इथं तसं नाही आहे. इथं सगळे कारागीर इथलेच आहेत. हे बघा, आता आपल्याला बॅनर बघायला मिळत आहेत सद्गुरूंचे, मिरॅकल ऑफ ईशा फाउंडेशन. ज्याची आम्हाला एक्साइटमेंट होती त्या ठिकाणी आम्ही येऊन पोचलो आहे. आणि तुम्हाला इथून दिसणार नाही, मगाशी दिसत होते बॅक साईडने. पार्किंग करावं लागेल गाडी. योगा सेंटर आहे त्यांचे, आणि हे योगा सेंटर आहे त्यांचं. खूप सुंदर. गाडी पार्क करावं लागेल आपल्याला. कार पार्किंग दाखवतोय, बाईक पार्किंग पण इथंच आहे. पुढे लावावं लागेल. गर्दी बरीच आलेली आहे, कारण की उद्या दसरा पण आहे. लोक विकेंडसाठी येतात. पार्किंग फी कितना आहे? किती म्हटले? ओके. वा मित्रांनो, दिसले का? देवो के देव महादेव. वा 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 वा, सुंदर सुंदर. ज्यासाठी केला होता 8 तास कोइंबतूरला जायचंय, आदियोगी बघायचंय, आज तो दिवस ठरलाय मित्रांनो. खतरनाक, वेगळीच फिलिंग आहे माझ्यासाठी ही. खूप भारी वाटतंय, खूपच सुंदर आहे. इतक्या दिवसापासून मी इंस्टाग्रामला, त्यानंतर यूट्यूबला सद्गुरूंचं हे आदियोगींचं बघत होतो. बट आज प्रत्यक्ष मी त्या ठिकाणी आलेलो आहे. काय दिसतंय, काय दिसतंय. आणि आपली पॅन्थर घेऊन आलो आहे मी मित्रांनो. पोरं पण खुश झाले. सुंदर, काय भारी वाटतंय ते. चला, समोर आपण बाईक पार्क करू इथं.
हे समोरचं क्लायमेट बघितलं काय स्पिरिच्युअल वाटतंय आतून. इथं होते ना पार्किंग, त्यांनी मध्ये लावलेले पार्किंग के लिए, वहाँ पे नाही ले सकते. सो मित्रांनो, आत्ताच आम्ही ईशा फाउंडेशन म्हणजेच आदियोगी या ठिकाणी पोचलो आहे. आणि सुरुवातीला आम्हाला हे देण्यात आलं, त्याच्यामध्ये आदियोगी यांचा एक फोटो आहे, त्यानंतर गाडीला लावण्यासाठी स्टिकर दिलेलं आहे. पाणी प्यायला थांबले का? येस. चला पहिले फोटो उभा करून घेऊ, मग व्हिडिओ उभा करू. तो मागा धडकत आला. सूरज भाई क्या लग रहा है? अतिशय सुंदर जागेवरती आलो असं वाटतं. साक्षात माझ्या समोर भगवान शंकरांची एवढी मोठी मूर्ती नाही. आणि आपण जे नाही का इकडे तिकडे बघतो इंस्टाला इकडे, प्रत्यक्षात त्या ठिकाणी समोर आहे. खूप छान वाटतंय. वाटलं होतं आपण एक दिवस जाऊ वाटलं. आणि रील बघितली मी इथली. आला आहे आज पहिल्यांदा येण्याचा योग झाला आहे. काय रे प्रवीण, काय म्हणतो? म्हटलं महादेवाच्या समोर आपण जेव्हा चालतोय वेगळी फिलिंग येते रे. एकदम म्हणजे भव्य शक्ती समोर चाललोय आपण. हां, भव्य मूर्ती ती मागे हे मोठे मोठे पर्वत रांग आहे. तुम्ही जेवढे पण व्हिडिओ बघितले असणार ना, आता मी पण बघितलेले आहे स्वतः, तर व्हिडिओमधनं वाटतं की आपण इथं गेलो पाहिजे. जेव्हा साक्षात तुम्ही इथं येत आहेत आणि समोर मी बघतोय ना, खतरनाक वाटतंय, खतरनाक असं वाटतंय ना. काय यार हे मागे डोंगर आहे, बोलू नाही शकत. तुम्ही प्रत्यक्षात इथं या आणि हा अनुभवा, तेव्हाच तुम्हाला इथली जी एनर्जी ना ती कळेल. सन्नाटे टपकते जा रहे हैं, मौन से सब कह रहे हैं आदियोगी. मित्रांनो, हे यांचं आउटलेट आहे ईशा फाउंडेशनवाल्यांचं. आणि इथं छान अशा त्यांनी रुद्राक्ष माळ वगैरे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या, सिल्वरची माळा, चैन वगैरे. थोडं शॉपिंग करतात आता. छोटा नो स्टॉक. अच्छा, कॉपर. कापर ना पेर कापर. अच्छा, अरे भारी आहे. घे प्रवीण. काळं पडेल पण ते. नाही काळं पडतंच. तांब. मित्रांनो, आत्ताच आम्ही आदियोगी यांचं दर्शन घेऊन निघालो आहे. आता चाललो आहे उटीला परत, कारण की आपला 2 ते 3 दिवसाचा तिथला स्टे होता आणि आपल्याला उद्या परत निघायचं आहे उडुपी. सो रात्री पूर्ण बॅकपॅक करून लवकर झोपायचं आहे, सकाळी लवकर उठून परत दुसऱ्या जर्नीला. आणि उद्या आपण जातो आहे केरला या स्टेटमध्ये एंट्री करतो आहे आणि मजा येणार आहे. उडुपीमध्ये आपण काही मंदिरं एक्सप्लोअर करू, त्यानंतर मग उडुपीला स्टे आहे आपला आणि मग पुढचं मी तुम्हाला सांगेल कुठं जायचं आहे. सो आत्ता परत आपल्याला तो घाट चढायचा आहे जो सकाळी तुम्ही बघितला खाली उतरताना आम्ही येत होतो. भयंकर आहे. आणि आत्ता झालेले 7 वाजलेले आहेत आणि संध्याकाळी पूर्ण काळोख आणि खूप मस्त जागा होती. मित्रांनो, कधीतरी या तुम्ही कोइंबतूरला आल्यानंतर. कोइंबतूरला एअरपोर्ट आहे आणि तुम्हाला इथं येण्यासाठी कोइंबतूरवरनं काहीतरी अर्धा तास म्हणतोय आपले 24 ते 25 किलोमीटरचा हा रन आहे. तुम्ही बाईकने नेता खाजगी वाहनाने इथं येऊ शकता. आणि आता आम्ही जे मेडिटेशन केलं ते पण खूप छान होतं. मेडिटेशन गेल्यानंतर ते आपल्याला रुद्राक्ष देता 5 मुखी. आणि रात्रीचा तिथं शो असतो, लेझर शो, बट तो आम्हाला शक्य नाही झाला कारण की आम्हाला परत पुढे जायचं आहे. हे बघा, हे दसऱ्याची मिरवणूक देवाचं काहीतरी चालू आहे. हे उद्याची पूर्ण तयारी त्यांची. आता इथं आलो आम्ही, द्वारका एक हॉटेल आहे, तर पोरं फुल खाणार आहे आता कारण की चिडचिड झाली सगळ्यांची. यस 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 फुल दाबून खायचं आहे. अच्छा, पुढे
आता बघू काय खायचं, काहीतरी व्हेज नॉनव्हेजमध्ये बघू. आणि मग उटी हा इथून परत 2 तासावर